हे ऐकलंय का? एका बाजूला तब्बल 71 लाख महिलांची नावे एका रात्रीत सरकारी योजनेतून गायब होतात. हो. आणि दुसऱ्या बाजूला एका साध्या बास्केटबॉल फ्रेम खाली दबून एका 20 वर्षांच्या मुलाचा जीव जातो. बापरे. हो. आणि या सगळ्यात बारामतीमध्ये ते एक वेगळाच राजकीय सस्पेन्स सुरू आहे. आज 6 एप्रिल 2026. आजच्या या सर्वात महत्वाच्या 5 घडामोडींच्या या सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. अगदी थेट मुद्द्यावर येऊया, कारण कसं आहे ना, या फक्त बातम्या नाहीत, तर आपला रोजचा प्रवास, आपले पैसे आणि आपली सुरक्षितता या सिस्टमवर कशी अवलंबून आहे याचं हे एकदम क्लिअर पिक्चर आहे. हो ना? तर सुरुवात करूया त्या बातमीने जिने सगळ्यात मोठा गोंधळ उडवलाय. म्हणजे लाडकी बहीण योजनेतून तब्बल 71 लाख महिलांची नावे वगळली गेल्याचा आरोप माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केलाय. हो, तो खूप मोठा आकडा आहे. तेच तर. मला एक सांगा, 1,000-2,000 नावे तांत्रिक चुकीने जाऊ शकतात, पण 71 लाख हा डेटाबेस अचानक एवढा कसा काय साफ होऊ शकतो? इथेच खरी मेक आहे. जेव्हा आकडा लाखांमध्ये असतो ना, तेव्हा तो फक्त एखादा सर्व्हर ग्लिच नसतो. अच्छा, म्हणजे हा मुद्दाम केलाय. एक प्रकारे हो. सरकारी डेटाबेसमध्ये डुप्लिकेशन किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली फिल्टर लावल्या जातात. बजेटवर ताण आल्यावर निकष अचानक कडक केले जातात. म्हणजे पैसे वाचवण्यासाठी. अगदी बरोबर. बॅकएंडवरून ऑटोमेटेड स्क्रिप्ट चालवून एका फटक्यात लाखो प्रोफाईल सोडवली जातात. कागदावर ही तांत्रिक प्रोसेस दिसते, पण ग्राउंड लेव्हलवर हा थेट धोरणात्मक निर्णय असतो. बापरे, म्हणजे बजेट मॅनेज करण्यासाठी सिस्टमचा असा वापर होतो? पण प्रशासकीय पातळीवरच्या या त्रुटी फक्त कागदावर मर्यादित नसतात. नक्कीच. जेव्हा प्रत्यक्ष भौतिक सुरक्षतेकडे दुर्लक्ष होतं तेव्हा त्याचे परिणाम किती भयंकर असतात हे पुण्यातील तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमधील घटनेवरून दिसतं. अरे रे, ती बातमी खूपच वाईट आहे. हो, 20 वर्षांचा कॅडेट विशाल वर्मा बास्केटबॉल रिंगवर फक्त पुलअप्स करत होता आणि ती संपूर्ण लोखंडी फ्रेम त्याच्या अंगावर कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सिस्टमच्या निष्काळजीपणाचं अत्यंत भयानक टोक आहे. आपण फक्त मोठ्या पुलांचे किंवा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करतो. बरोबर आहे, त्याची बातमी येते. पण शाळेतल्या, कॉलेजमधल्या अशा रोजच्या वापरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वेअर अँड टिअरकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. म्हणजे तिथले रेग्युलर चेकिंग होत नाही होत. मेटल फटीगमुळे ते वेल्डिंग आतून कमकुवत झालेलं असतं, जे बाहेरून दिसत नाही. रेग्युलर ऑडिट नसणं हेच या मृत्यूचं खरं कारण आहे. खरंच खूप वाईट वाटलं हे ऐकून. आता जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या या भयानक स्थितीकडून आपण नव्या आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे आलो तर नवी मुंबईचा प्रोजेक्ट. हो, नवी मुंबईत सिडको आता मेट्रो 1A आणि मेट्रो 2 लाईन जोडून एअरपोर्ट भोवती एक पूर्ण मेट्रो सर्कल बनवणार आहे. हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हे दिसायला एखादं नेकीसारखं जरी असलं तरी मला वाटतं हे एका मोठ्या चाकासारखं काम करेल. म्हणजे ट्रॅफिक एकाच पॉइंटवर अडकण्याऐवजी सतत फिरत राहील. बरोबर ना? एक्झॅक्टली. याला हब अँड स्पोक मॉडेलमधील रिंग रेडियल अप्रोच म्हणतात. अच्छा. जेव्हा एअरपोर्टसारखं मोठं हब तयार होतं तेव्हा सर्व गाड्या एकाच रस्त्याने आल्या तर भयानक ट्रॅफिक जॅम होतो. हो, तिथला तर रोजचाच प्रॉब्लेम आहे. म्हणूनच सर्क्युलर लाईनमुळे प्रवासी